नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर. चला कथेला सुरुवात करूयात. माझ्या आयुष्यात मनीषा वहिनी हे नाव एका वेगळ्याच ओढीने कोरलं गेलं होतं. ती माझ्या मोठ्या चुलत भावाची, सर्जेरावची बायको. सर्जेराव आणि माझ्यात वयाचं बरंच अंतर होतं. त्यामुळे वहिनी माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठी होती. जेव्हा ती लग्न होऊन आमच्या वस्तीवर आली तेव्हा ती अवघी 20-22 वर्षाची होती. दिसायला एकदम साधी, पण तिचा गोरा वर्ण आणि तिचं शांत वागणं गावातल्या कोणाचंही लक्ष वेधून घेणारं होतं. आमची वस्ती गावापासून थोडी लांब शेताच्या मध्यभागी होती. आजूबाजूला फक्त हिरवीगार शेतं, पाण्याच्या हौद आणि नीरव शांतता. सर्जेराव भाऊ स्वभावाने तसे कडक आणि संशयी होते. ते वहिनीला कधी घराबाहेर पडून द्यायचे नाहीत किंवा कोणाशी सुद्धा जास्त बोलून द्यायचे नाहीत. पण मी त्यांचा लहान भाऊ असल्यामुळे आणि माझं शिक्षण शहरात चालू असल्यामुळे माझ्याबद्दल त्यांच्या मनात काही संशय आला नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी वस्तीवर राहायला गेलो होतो. दिवसभर मी रानात भटकायचो, विहिरीवर पोहायचो आणि दुपारी थकलो की घरी येऊन ओसरीवर पडायचो. सर्जेराव भाऊ दुपारी शेताच्या कामासाठी बाहेर असायचे, त्यामुळे घरात फक्त मी आणि वहिनी असायचो. वहिनीचं काम आटपलं की ती ओसरीवर येत असे. एकदा दुपारी मी असाच एका पुस्तकात डोकं घालून बसलो होतो. बाहेर ऊन इतकं होतं की जमिनीतून वाफा निघत होत्या. वहिनीने नुकतंच अंगण झाडून घेतलं होतं आणि ती घामाने पूर्ण भिजली होती. तिने निळ्या रंगाची सुती साडी नेसली होती, जी घामामुळे तिच्या पाठीला आणि खांद्याला चिकटली होती. ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि पदराने स्वतःचा चेहरा पुसू लागली. तिच्या अंगातून पॉन्ड्स पावडरचा आणि उन्हात तापलेल्या देहाचा एक संमिश्र मादक वास येत होता. तो सुगंध माझ्या नाकात शिरला आणि माझं लक्ष पुस्तकावरून उडून तिच्याकडे गेलं. "काय रे बाळू, सारखं काय वाचत असतोस? कंटाळा नाही का येत तुला?" तिने अगदी साध्या आवाजात विचारलं. तिचा आवाज मधासारखा गोड होता. मी तिच्याकडे पाहिले. तिचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी होते आणि त्यावर घामाचे छोटे थेंब चमकत होते. "नाही ग वहिनी, वेळ जातोय म्हणून वाचतोय," मी म्हणालो. पण खरं सांगायचं तर माझं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं होतं. तिने साडीचा पदर थोडा सैल केला आणि वारा घेण्यासाठी हलवू लागली. त्या हालचालीमुळे तिच्या ब्लाऊजमधून तिच्या पांढऱ्याशुभ्र पाठीचा काही भाग आणि खांद्याची ती नाजूक कातडी मला स्पष्टपणे दिसत होती. तिचं ते भरलेलं शरीर आणि त्या घट्ट ब्लाऊजमध्ये अडकलेले तिचे अवयव पाहून माझ्या शरीरात एक वेगळीच वीज संचारली. आजवर वहिनी म्हणून पाहिलेली ती स्त्री आज मला एका वेगळ्याच रूपात दिसत होती. "बाळू, शहरातल्या मुली खूप फॅशनेबल असतात ना रे? म्हणजे त्यांचं राहणीमान आणि आमचं गावाकडचं राहणीमान ह्याच्यामध्ये खूपच फरक असेल ना?" तिने माझ्याकडे बघत विचारलं. तिच्या डोळ्यात एक प्रकारची उत्सुकता आणि थोडं दुःखसुद्धा होतं. कदाचित तिलाही कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोलायचं होतं. "नाही ग वहिनी, तुझ्यासारखं सौंदर्य शहरात कुठे पाहायला मिळणार नाही." माझ्या तोंडातून हे शब्द सहज निघून गेले. हे ऐकून वहिनीच्या गालावर लाली चढली. तिने खाली पाहिलं आणि हसली. त्या एका हास्याच बरंच काही दडलं होतं. "तुला पण आता चेष्टा सुचायला लागली आहे का?" ती म्हणाली आणि तिने गमतीने माझ्या हातावर एक चापट मारली. तिचा तो स्पर्श इतका मऊ होता की मला वाटलं तो क्षण तिथेच थांबावा. दुपारची ती वेळ हळूहळू संध्याकाळकडे झुकू लागली. वहिनी उठली आणि म्हणाली, "चल चहा करते. तुझा भाऊ पण आता येईलच." ती किचनमध्ये जाताना मी तिच्या मागे पाहत होतो. तिची ती कमरेची लवचिकता, साडीच्या घड्यांमधून दिसणारी तिची ती भरलेली मान आणि तिची ती लयबद्ध चाल, हे सगळं माझ्या डोक्यात घुमत होतं. सर्जेराव भाऊ घरी आले, पण माझं लक्ष काही त्यांच्या बोलण्याकडे नव्हतंच. मी फक्त वहिनीचा तो सुगंध आणि तो स्पर्श आठवत होतो. रात्री जेव्हा मी माझ्या खाट्यावर पडलो तेव्हा खिडकीतून येणारा वारा
मला पुन्हा वहिनीच्या त्या सुगंधाची आठवण करून देत होता. मला जाणवत होतं की हे नातं जरी आदराचं असलं तरी त्या साध्या ओसरीवर घडलेला तो प्रसंग माझ्या मनात एक नवी आग लावून गेला होता. वहिनीचं ते सौंदर्य साधं सौंदर्य नव्हतंच. तिचं ते मोकळेपणाने बोलणं आणि त्या एका स्पर्शाने माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पूर्णपणे बदलून टाकल्या. ती माझी वहिनी होती हे खरं आहे, पण त्या रात्री माझ्या स्वप्नात फक्त तीच होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.